नमस्कार शेतकरी मित्रांनो. सोयाबीन शेती आज एका कठीण वळणावर उभी आहे. कमी उत्पादन आणि वाढता खर्च यामुळे आपण काळजीत आहात का? कधी बियाणं उगवत नाही, तर कधी अतिवृष्टीमुळे पीक हातातून जातं. पण आता निराश होण्याची गरज नाही. ज्ञान आणि पद्धत बदलली तर आपण आपल्या शेतीचं नशीब बदलू शकतो. चला जाणून घेऊया सोयाबीन उत्पादनाची ही त्रिसूत्री. पहिली पायरी आहे उगवण क्षमता चाचणी. अनेकदा आपण बियाणं पेरतो, पण ते उगवतच नाही. पेरणीपूर्वी आपल्याकडे असलेल्या बियाण्याची गुणवत्ता तपासणं अतिशय गरजेचं आहे. एका ओल्या गोणपाटात किंवा सुती कापडात 100 दाणे रांगेत ठेवा आणि ते गुंडाळून ओलावा टिकवून ठेवा. 4 ते 5 दिवसांनंतर कापड उघडून पहा. किती बियाणे अंकुरले आहेत ते मोजा. जर 70 पेक्षा जास्त बियाणे उगवले, तरच ते बियाणं पेरणीसाठी योग्य समजावे. यामुळे आपला खर्च आणि वेळ दोन्ही वाचते. दुसरी महत्वाची पायरी म्हणजे बीज प्रक्रिया. बियाण्याला सुरुवातीलाच सुरक्षा कवच देणं आवश्यक आहे. सर्वात आधी बुरशीनाशकाची प्रक्रिया करा, जेणेकरून जमिनीत असलेल्या बुरशीपासून बियाण्याचं संरक्षण होईल. त्यानंतर रायझोबियम आणि पीएसबी सारखी जैविक खतं लावा. ही खतं हवेतील नायट्रोजन शोषण्यास मदत करतात. बीज प्रक्रियेमुळे पिकाची मुळं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हेच आहे तुमच्या पिकाचं सुरक्षा कवच. आणि तिसरी क्रांतिकारी पद्धत म्हणजे BBF तंत्रज्ञान, म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धत. हे यंत्र एकाच वेळी पेरणी करतं आणि दोन्ही बाजूंना सरी पाडतं. यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. बघा, हे आधुनिक यंत्र कसं अचूक काम करतं. यामुळे पिकाच्या वाढीसाठी आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उत्तम परिस्थिती निर्माण होते. अतिवृष्टी झाली तरी जास्तीचं पाणी सरी वाटे बाहेर निघून जातं आणि दुष्काळात याच सरी ओलावा टिकवून ठेवतात. या पद्धतीमुळे पिकाला योग्य प्रमाणात पाणी आणि हवा मिळते, ज्यामुळे उत्पादनात 20 ते 25% वाढ होते. बघा, वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्यावर तुमचं शेत कसं बहरून येतं. प्रत्येक रोपटं जोमाने वाढत आहे. दाणे टपुरे आणि निरोगी आहेत. हीच आहे तुमच्या कष्टाची आणि योग्य नियोजनाची पावती. शेतकरी भावांनो, पारंपरिक पद्धती सोडून विज्ञानाची कास धरा. या त्रिसूत्रीचा वापर करा आणि तुमचं उत्पन्न दुप्पट करा. जेव्हा एक शेतकरी बदलतो, तेव्हा संपूर्ण गाव बदलतं. ही प्रगतीची लाट आता आपल्या घरापर्यंत आली आहे. आपल्या मुलांचं भविष्य आणि कुटुंबाची समृद्धी आपल्याच हातात आहे. योग्य निर्णय, योग्य वेळ आणि योग्य पद्धत. आज इतर शेतकरी सुद्धा ही पद्धत पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी येत आहेत. ज्ञानाची देवाणघेवाण